मोत्यासारखे दाणे असलेला साबुदाणा, तेवढीच मऊ आणि लुसलुशीत अशी साबुदाणा खिचडी आज आपण घरी बनवतोय। त्यासोबतच दह्याची चटणी सुद्धा बनवतोय। चला तर मग सुरुवात करूया। इथं मी 1 वाटी भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून थोडंसं पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवला होता। लाल तिखट आहे, चवीनुसार मीठ, जिरं, शेंगदाणे आहेत। खिचडी मी तुपात बनवत आहे, तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता। 1 छोटा बटाटा आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या आहेत। 2 चमचे दही आहे। सर्वात अगोदर आपण शेंगदाणे हे भाजून घेणार आहोत। छान खरपूस भाजून घेतलेले आहेत। पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरमधून जाडसर वाटून घेणार आहोत। बटाट्याची मी साल काढून घेत आहे, तुम्ही साल ठेवू पण शकता आवडत असेल तर। बारीक असे काप करून घ्यायचे आहेत। मिरच्यांचे पण बारीक काप करून घेतलेले आहेत। भिजलेला साबुदाणा छान आपला तयार आहे। यामध्ये मी दाण्याचं कूट टाकत आहे। असं केल्यामुळे साबुदाणा हा कढईला चिटकत नाही आणि छान टपोरेदार आणि खिला बनतो। त्याचबरोबर चवीनुसार मीठ सुद्धा टाकलेलं आहे। आता आपण साबुदाणा खिचडी बनवूया। त्यासाठी मी इथे 2 चमचे तूप कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे। गरम तुपामध्ये बटाट्याचे काप टाकायचे आहेत। लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे। त्यानंतर मिरच्यांचे काप, जिरं आहे, दाण्याचं कूट आणि साबुदाणा हा आपण कढईत मिक्स करणार आहोत। त्याचबरोबर लाल तिखट आहे, तुम्ही फक्त हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता। छान मिक्स करायचं आणि झाकण ठेवून 5 मिनिट तसंच ठेवणार आहोत मीडियम गॅसवरती। दह्याच्या चटणीसाठी दह्यामध्ये दाण्याचं कूट, मीठ आणि लाल तिखट व आवश्यकतेनुसार पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं। चमचाभर तूप टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा पिठी साखर आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। ही चटणी तयार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही पातळ किंवा घट्ट ही चटणी बनवू शकता। तुमचा साबुदाणा जर शिजल्यासारखा वाटत नसेल तुम्हाला, त्यामध्ये तुम्ही दुधाचा शिंपडा सुद्धा देऊ शकता, त्यामुळे खिचडी खूप छान बनते। आपली ही खिचडी तयार आहे। गॅस बंद करते, तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे। चवीला पण तेवढीच छान झाली आहे। नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका।